जगद्गुरु तुकोबरायांनी समोर पाहिलं, जगाचा मालक प्रत्यक्ष नेण्यासाठी विमान घेऊन आलेला आहे. भाव अंतःकरणामध्ये प्रगट झाला. जगद्गुरु तुकोबराय सर्वांच्या समोर जगाच्या मालकाच्या दिशेने त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. माझे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने धोतर परिधान केलेले आहे. जगद्गुरु तुकोबरायाने त्या ठिकाणी 12 बंदी परिधान केलेले आहे. जगद्गुरु तुकोबरायाने कपाळाला ऊर्ध्वपुंड त्या ठिकाणी लावलेलं आहे. गळ्यामध्ये त्या ठिकाणी माळा परिधान केलेला आहे. हातामध्ये त्या ठिकाणी चिपळ्या आहेत. गळ्यामध्ये त्या ठिकाणी विना घातलेला आहे. मस्तकावर त्या ठिकाणी फेटा बांधलेला आहे. असे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या दिशेने त्या ठिकाणी नामघोष करत अशा पद्धतीने चाललेले आहेत. प्रत्येकाला पाहायला जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सोडून चाललेले. प्रत्येकाने सांगावं, तुकोबा जाऊ नका हो, तुमच्याशिवाय त्या ठिकाणी या जीवाला चैन पडणार नाही. तुम्ही जाऊ नका. तुम्ही माझे मायबाप आहात. तुम्ही आमचे सर्वस्व, देवापेक्षा श्रेष्ठ तुम्ही आम्हाला आहात. तुम्ही जाऊ नका. पण आता जगद्गुरु तुकोबराय कुणाचं ऐकत नाही. हा देह त्याच्यासाठी आता त्या ठिकाणी हा भगवंताचा झालेला आहे. त्याच्याशिवाय आता मला चैन पडू शकत नाही. सर्वांच्या समोर माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या दिशेने चाललेले आहे. चमत्कार त्या ठिकाणी प्रत्येकाने पाहिला. इंद्रायणीच्या पाण्यामधून जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी पाण्यावरून चालतात. चमत्कार प्रत्येकाने पाहिला. जवळ त्या ठिकाणी गेले, पण विमानात माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला बसता येत नाही. ऐका बरं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी जगाला खानाला काळ प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि त्या ठिकाणी हात जोडून सांगितलं, तुकोबा विमानात बसता येत नाही आणि नाही बसता येत. असं करा, माझ्या मस्तकावर पाय देऊन त्या ठिकाणी विमानात त्या ठिकाणी बसा. पुरुषार्थ करून दाखवला. जगी काळ खाय आम्ही माता दिला पाय. त्याच्या मस्तकावर पाय देऊन जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी विमानात बसलेले आहेत. समोर त्या ठिकाणी पाहिला, आनंद कंद असणारा जगाचा मालक त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभा आहे. त्याला पाहिलं आणि स्वतःचे डोळे त्या ठिकाणी बंद करून घेतले. काम आयुष्यभर त्या ठिकाणी अर्थ पाहिलं होतं. जगाचा मालक भेटेल का? जगाचा मालक येईल का? मला त्या ठिकाणी आपलं करून घेईल का? मला आलिंगन देईल का? त्याचं दर्शन जीवनात मी प्राप्त करून घेईल का? तो माझा होईल का? हा भाव त्या ठिकाणी अंतःकरणाचा प्रगट झाला होता. जगाचा मालक प्रत्यक्ष डोळे भरून पाहिला होता. त्याला पाहिलं आणि पाहून त्या ठिकाणी त्याला आलिंगन दिलं. महाराज आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन त्या ठिकाणी मनामध्ये भाव आहे, मुखातून शब्द बाहेर